जय महाराष्ट्र। मी स्वाती बोरकर, युती सेना विस्तारक, धाराशिव लोकसभा। आपण आता सध्या बातमीमध्ये बघतच आलोय की बदलापूर झालं, पुणे झालं, नाशिक झालं, अकोला झालं। तर या बातम्या ताज्या असतानाच आपल्या जिल्ह्यामध्ये पण भूममध्ये एक बातमी आपण बघितली की एका मुलीवर अत्याचार करण्याची घटना आपल्या समोर आली आहे। तर महिला आणि मुलींवर सातत्याने अत्याचार विरोधात माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच माननीय आदित्यजी साहेब यांच्या आदेशाने आणि वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यभर आणि महाराष्ट्रात तसेच आपण जिल्ह्यात पण स्वाक्षरी मोहीम राबवत आहे। शक्ती कायदा खूप जरुरी आहे, कारण त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत ते कठोर शिक्षा आपण या दोषी नराधमांना दिलीच पाहिजे आणि अशी हिंमत परत कधी कोणाला झालीच नाही पाहिजे। यासाठी आपण स्वाक्षरी मोहीम, जेणेकरून ही स्वाक्षरी मोहीम आपण राष्ट्रपतींना निवेदन करणार आहोत आणि शक्ती कायदा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे याची आपण निवेदन करण्यासाठी मोहीम राबवत आहोत। याचा आपण धाराशिव लोकसभेमध्ये तसंच विधानसभामध्ये काल भूमपरांडा वाशी, तसेच लोहारा, उमरगा आणि तुळजापूरमध्ये पण करत आहोत। याचा लवकरात लवकर शिक्षा नराधमांना झाली पाहिजे आणि शक्ती कायदा निवेदन आपण राष्ट्रपतींना देऊ।